श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर उद्या आहे आपली कोजागिरी पौर्णिमा। कोजागिरी पौर्णिमाच्या दिवशी आपल्याला काय सेवा करायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगेल। कोजागिरी पौर्णिमा आहे खूप मोठी पौर्णिमा आहे। एका वर्षात एकदाच असा योग आलेला असतो की कोजागिरी पौर्णिमा आलेली असते। खूप मोठी पौर्णिमा असते। त्या दिवशी आपल्याला आपलं घर जे एकदम सुशोभित करायचं आहे, व्यवस्थित। शनिवारही आहे त्यामुळे साफसफाई करा, थोडीफार काय पूर्णच व्यवस्थित क्लीन करा, नीट अँड क्लीन। उंबरठ्याला लेपन करायला विसरू नका। मेन डोअर जे ते पुसायला विसरू नका। मेन डोअर साफ करायचा आहे आपल्याला, देवघर साफ करायचं आहे। तर तुम्हाला सांगेल मेन डोअरच्या वरती आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे। स्वस्तिक काढून 2 रेषा असतात बघा साईडला, ते काढायला विसरू नका आणि शुभ लाभ लिहा। तसंच देवघर जे आहे आपलं, देवघराच्या वरती पण आपल्याला स्वस्तिक काढायची आहे, हे लक्षात घ्या। नक्कीच तुम्ही ह्या सेवा कराल असं सांगते। तिजोरी जी आहे आपली, तिजोरीच्या वरतीही आपल्याला स्वस्तिक काढायची आहे। किचन आहे, किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो आपला, तर किचनमध्येही आपल्याला छोटीशी स्वस्तिक काढून आपल्याला पूजा करायची त्या दिवशी, म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ही पूजा करायची आहे आपल्या घरात। त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल मंत्रस्तोत्र काय करायचे काय नाही करायचे। आपण सकाळी अगदी हे बघा कुंकुमार्चन करायचं आहे आपल्याला श्रीयंत्रावर। श्रीयंत्रावर कुलस्वामिनी आईचा टाक असेल, टाकावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात। कुंकुमार्चन करायला टाक नसेल, अगदी तुम्ही फोटो असेल कुलस्वामिनी आईचा तरीही तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात। फोटोवरतीही केलं तरी चालेल। कुंकुमार्चन करत असताना आपल्याला मंत्रस्तोत्र कोणते बोलायचे आहेत ते लक्षात घ्या। गायत्री मातेचा मंत्र हा 24 वेळा बोलायचा आहे। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् नमो नमः। आणि आपल्याला असं कुंकुमार्चन करायचं आहे श्रीयंत्रावर। कुलस्वामिनी आईला 5 बोटं आणि श्रीयंत्राला 3 बोटं, हे मी आधी पण आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर या प्रकारे आपल्याला बोलायचं आहे। मंत्रस्तोत्र कोणते ऐकून घ्या परत। गायत्री मंत्र 24 वेळा, विष्णू भगवानाचा विष्णू गायत्री मंत्र आहे ओम नारायणाय विघ्ने वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, हा मंत्र 16 वेळा घ्यायचा आहे आपल्याला। महालक्ष्मी मंत्र ओम 16 वेळा। कुबेर मंत्र घ्यायचा आहे आपल्याला 16 वेळा। ओम कुबेराय स्वाहा म्हटलं तरी चालेल। कुबेर मंत्र ओम वैश्वाय स्वाहा, ओम शिम ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं शिं शिं सिद्धेश्वराय नमः, हा मंत्र आला तर ठीक आहे, 16 वेळा घ्यायचा आहे। 99 मंत्र हा 16 वेळा घ्यायचा आहे। महालक्ष्मी अष्टक हे 16 वेळा घ्यायचं आहे। श्री सूक्त हे 16 वेळा घ्यायचं आहे। तर ही सेवा घ्यायची आहे। आणि ही झाली लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा। माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं? माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर रूपात वास करण्यासाठी आपल्याला व्यंकटेश स्तोत्र घ्यायचं असतं। व्यंकटेश भगवानांचं व्यंकटेश स्तोत्र जे आहे तुम्ही 1 वेळा बोलाचं, कारण तेव्हा माता लक्ष्मी स्थिर असतात। माता लक्ष्मी ह्या चंचल असतात, केव्हा निघून जातील ते कळत नाही। पण जिथे विष्णू भगवानांची पूजा होत असते, त्यांची सेवा होत असते, तिथे माता लक्ष्मी या स्थिर असतात। आणि श्रीयंत्र हे विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी यांचं आसन आहे, म्हणून आपल्याला व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा तरी घ्या असं मी बोलेल तुम्हाला। तुम्हाला वेळ नसेल, अगदी तुम्ही 1 वेळा श्री सूक्त घेतले, वेळच नाहीये ठीक आहे, 1 वेळा बोललं तरीही चालेल। पण महिन्यात एकदा असा मुहूर्त असतो हा पौर्णिमेचा, त्या दिवशी आपल्याला श्रीयंत्र हे चार्ज करायचं असतं। तुम्ही बोलाल ताई सेवा करतो सगळं करतो पण तरी लक्ष्मी माता प्रसन्न होत नाही किंवा काही फरक जाणवत नाही। तुम्ही जर सेवा कमी करत आहात, लिमिटेड करणार आहात तर कुठलाही फरक जाणवणार नाही। तर तुम्हाला 16 वेळाचं श्रीसूक्त बोलायचं असतं। पण तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमी नोकरी वर्ग काहीतरी असेल तर 1 वेळा बोललं तरीही चालेल। ही सेवा तुम्ही सकाळी अगदी केव्हाही करू शकतात, दिवसभरात। ग्रह नाही संध्याकाळी जरी लागणार असलं पण आपल्याला सकाळी सेवा केली तरीही चालेल, केव्हाही सेवा केली तरीही चालेल, काही एक हरकत नाही। तुमच्या वेळेनुसार तुम्ही सेवा करू शकता। तर मला की हे बघा, ज्याला कोणालाही म्हणजे असं सेवा करायला जमत नसेल, कमी वेळ असेल, त्यांनी महालक्ष्मी अष्टकम तरी आपण 16 वेळा घेऊ शकतो किंवा 11 वेळा घेऊन निदान म्हणजे तेवढी तरी सेवा तुम्ही करा। व्यंकटेश स्तोत्र कंपल्सरी ते घ्याच तुम्ही, व्यंकटेश स्तोत्र जे ते घ्यायचंच आहे। श्रीसूक्त महालक्ष्मी अष्टकम हे 1 वेळा घेतलं ना अगदी तरीही चालेल, काही हरकत नाही। पण तुम्ही घ्या आणि सेवा ह्या आपल्या करा। कुंकुमार्चन नक्कीच करा, उद्याच्या दिवसाला खूप महत्त्व आहे। कोजागिरी पौर्णिमा आहे म्हणून सांगेल तुम्हाला, खूप महत्त्वाची सेवा आहे, ती करू शकतात। पौर्णिमेला तुम्ही कलश स्थापना करू शकतो। नवीन कलश आपल्या देवघरामध्ये जी कलश स्थापना असतो मंगल कलश,
त्याची स्थापना तुम्हाला जर घटस्थापनेला जमलं नसेल, घटस्थापनेच्या दिवशी काही प्रॉब्लेम असेल, काही अडचण असेल, तर तुम्ही आता पौर्णिमेला घटस्थापनेच्या दिवशी नाही जमलं तर आता तुम्ही कलश स्थापना करू शकतात. समजा देवी आईची ओटी भरायला तुम्हाला जमलं नाही का, प्रॉब्लेम होतं, सुतक होतं, काही गोष्टी होत्या, तुम्हाला नवरात्रीमध्ये जमलं नाही, तर तुमची अशी ही एक पौर्णिमा आहे, तर पौर्णिमेच्या दिवशी निश्चितच तुम्ही कुलस्वामिनी आईची ओटी भरू शकतात. हे लक्षात घ्या. किंवा आपल्या घरात ओटी आपण ठेवलेली असेल जी कुलस्वामिनी आईची भरलेली आहे, ती ओटी आपण मंदिरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी ओटी भरू शकतो. हे अशा पण गोष्टी आपण करू शकतो पौर्णिमेच्या दिवशी. तर ही पौर्णिमेची सेवा होती, खूप सुंदर अशी सेवा आहे. नक्कीच सगळ्यांनी करा. छोट्या छोट्या गोष्टी त्या आवर्जून सांगेल मी, सगळ्यांनाच करा. तिजोरीमध्ये पण आपल्याला स्वस्तिक काढायचा आहे, तिजोरीचं वरती जे कपाट असेल त्याचा. तर ह्या गोष्टी आपल्याला छोट्या छोट्या सेवा आहेत, तर नक्कीच करा आणि सगळ्यांनी सेवा करून मेवा मिळवा, हेच तुम्हाला सांगेल. जो करेगा सेवा उसको मिलेगा मेवा, हे आपलं गुरु माऊलींचं वाक्य आहे. तर चला मग इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.